मित्रमैत्रिणींनो नमस्कार. संच मान्यतेबद्दलचं महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. अशा शिक्षकांसाठी जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत, अशा शिक्षकांसाठी जे शिक्षक वाट पाहत आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये राहण्याची आणि जाण्याची सुद्धा. अशा शिक्षकांसाठी जे शिक्षक वर्षानुवर्षे शिक्षक भरतीची वाट पाहतात आहे, डिग्र्यावर डिग्र्या घेतलेल्या आहेत, परंतु 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामुळे आता यांचे होप्स कमी झालेले आहेत आणि अशा भावी शिक्षकांसाठी ज्यांनी टेट 2025 दिलेले आहे, परंतु संच मान्यतेच्या काळ्या जी मुळे जाचकाटीमुळे यांच्या मनामध्ये सतत प्रश्न आहे की पद वाढतील की कमी होतील. महत्वपूर्ण व्हिडिओ आहे, सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट्स मिस होणार नाहीत. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला 100% मिळत जाईल, कारण शिक्षक पद मंजुरीचे निकष बदलले म्हणून महाराष्ट्र सरकारला कोर्टानं नोटीस पाठवलेली आहे, ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं. प्रकरण काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया. सध्याची संच मान्यताची स्थिती काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, 15 मार्च 2024चा शासन निर्णय माननीय माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या काळामध्ये आला आणि त्यांनी तो रद्द करू अशी बरीचशी आश्वासनं दिली, परंतु इलेक्शन संपलं. त्यांचा टर्म संपला, इलेक्शन मध्ये ते निवडून सुद्धा नाही आले, तरी सुद्धा ते निर्णय बदलू शकले नाहीत. आणि आपले दादाजी भुसे जे नवीन शिक्षण मंत्री आहेत, जेव्हा त्यांच्याकडे प्रत्येक संघटनांनी आंदोलनं केली, त्यांच्या भेटी घेतल्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की तो निर्णय कोर्टामध्ये गेला होता. प्रथमतः प्राथमिक शिक्षक संघटना कोल्हापूरची यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याच्या संदर्भात केस टाकली होती. याच्या संदर्भात बरेचसे अपडेट आपण चॅनलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत आणि तरी सुद्धा शासनानं शेवटी त्याला स्थगिती देण्यात आली आणि तो निर्णय आहे ऍज इट इज ठेवण्यात आला. काय आहे बरं तो 15 मार्चचा शासन निर्णय? तर अर्थातच 20 पेक्षा कमी पटसंख्या जिथं असेल तिथे एक कंत्राटी शिक्षक आणि एक कायमस्वरूपी शिक्षक दिला जाईल, मग ती प्राथमिक असो, माध्यमिक असो किंवा 9वी ते 10वी असो. याच्यासाठी त्यांनी असे चुकीचे निर्णय लावल्यामुळे आणि सोबतच आरटी ऍक्ट सुद्धा हा काळा जी उल्लंघन करतो. एनईपी नुसार विद्यार्थ्यांना विषयानुसार शिक्षक याचं सुद्धा उल्लंघन करतो. याचमुळे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संचालक मंडळाने याचिका दाखल केलेली आहे आणि याला आव्हान याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली. आणि आता मात्र महाराष्ट्र सरकारला कोर्टानं नोटीस बजावलेली आहे की शिक्षक पद मंजुरीचे निकष बदललेले आहेत, त्याचं कारणे दाखवा. नोटीस त्यांनी बजावलेली आहे. प्रकरण काय आहे ते आपण आता पाहत आहोत. आणि विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित शिक्षक पदे मंजूर करण्याचे निकष बदलणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या मार्च 24 च्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून उत्तर मागवले आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह, न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या पीठाने महाराष्ट्र सरकार, शिक्षण आयुक्त इतरांना नोटीस बजावली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संचालक मंडळाने याचिका दाखल केली. 15 मार्च 2024चा शासन निर्णय शिक्षण हक्क कायदा RT 2009 मधील धोरणांचा विरोधात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी याचिकेतील महत्वाचे मुद्दे म्हणजे ते अर्थातच तो GR आहे त्याच्यामधलेच आहेत की शिक्षकांच्या पदावर परिणाम होणार आहे, कारण विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संख्या ठरणार आहे. सोबतच एका शिक्षकावर विविध विषय शिकवण्याचा भार आलेला आहे, त्यामुळे शिक्षक त्या विषयांना सोबत विद्यार्थ्यांना कितपत न्याय मिळवून देऊ शकेल आणि यामुळे शाळा बंद होण्याची भीती. जो RT ऍक्ट आहे की जवळपास 3 किलोमीटरच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे, त्याचं सुद्धा उल्लंघन याच्यामध्ये केलं आहे असं याचिकेमध्ये आव्हान करण्यात आल्यामुळे सध्या महाराष्ट्र सरकारला कोर्टाची नोटीस बजावलेली आहे. मित्रांनो, सध्या आता राज्य सरकार याला उत्तर देईलच आणि उत्तर देताना मात्र तोंडावरती पडणार आहे, याच्यामध्ये शंकाच नाही. बरं, आत्ताचं सध्याचं संच मान्यता महाराष्ट्र शासनाचं काय अपडेट आहे तर 31 मार्च 2025 पर्यंत अतिरिक्त म्हणजे हे शिक्षक जे सध्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामुळे अतिरिक्त झालेले आहेत. 2022च्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्प्यातील जवळपास 8,500 ते 9,500 जागा याच संच मान्यतेच्या GRच्या इम्प्लिमेंटेशनमुळे कट करण्यात आल्या होत्या. आणि आता त्याचं नंतर पुढचं आतापर्यंतचा प्रवास तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून पाहत आहातच. त्याच्यानंतर आता मात्र हे सर्व चालू असताना याच्या अगोदर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान याचिका टाकली, याच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपण चॅनलवरती टाकलाच होता.
आता 31 मार्च पर्यंत ही सर्व प्रोसेस कंप्लीट होईल आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न हाच आहे की पोर्टलवरती जाहिराती कधी अपलोड होतील आणि आम्हाला पसंतीक्रम कधी येतील. मित्रांनो, तर 31 मार्च पर्यंत जेव्हा ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे तेव्हा मावककडून रोस्टर तपासणी सुद्धा करायची आहे. बरेच अजून अशा झेडपी आहेत, पीएमसी आहेत, महानगरपालिका आहेत, त्यांचं अजून रोस्टर तपासणी कंप्लीट नाहीये, त्यांचे संच मान्यता इन प्रोसेसमध्ये आहे, तर काहींची कंप्लीट सुद्धा झालेली आहे. सो सध्या पॉझिटिव्ह स्थिती आहे, परंतु जवळपास महिन्याभरामध्ये ही प्रोसेस कंप्लीट होईल आणि एप्रिल महिन्यामध्ये हिरवा कंदील नक्कीच जाहिराती अपलोड होण्यासाठी पोर्टलवरती लागू शकतो, त्याबद्दल शंकाच नाही. परंतु मित्रांनो, आता जो हा शासन निर्णय किंवा सुप्रीम कोर्टाने जी सरकारला नोटीस बजावलेली आहे त्याचा फायदा होईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, सध्याचा जो पहिला टप्पा होईल याच्यामध्ये फायदा होईल की नाही माहित नाही, परंतु शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, कारण पवित्र पोर्टल 2025 ची शिक्षक भरती टप्प्यामध्ये होत आहे, पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. पहिला टप्पा झाल्यावर दुसरा टप्पा व्हायला 4 ते 5 महिने कमीत कमी लागतातच. आतापर्यंत वर्ष वर्ष लागत आलेले आहे, भरतीचा इतिहास आहे, माझ्या मनाचं मी काहीच सांगत नाहीये. तर त्याच्यामध्ये एवढा वेळ लागत असताना मात्र शासनाला उत्तर देत असताना सुप्रीम कोर्ट जेव्हा याच्यावरती निर्णय देईल तेव्हा राज्य सरकारला ऐकावंच लागणार आहे. आणि जे शिक्षक वर्षानुवर्षे शिक्षक भरतीची वाट पाहत होते, टेट 2025 दिली आहे, त्यांच्यासाठी मात्र सुवर्ण क्षण म्हणून येतील येणाऱ्या काळामध्ये, त्यात शंकाच नाहीये. कारण शेवटी दुसरा टप्पा व्हायला अजून वेळ आहे आणि एका महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं लगेच याच्यावरती जजमेंट येईल असं सध्या शक्यता वर्तवली जात नाही, परंतु आलं तर याच टप्प्यामध्ये जरी लेट भरती झाली तरी थेट होणार आहे, याच्याबद्दल शंकाच नाहीये. कारण पदं खूप येतील आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला संधी मिळेल. सो मित्रांनो, एक लक्षात घ्या, संच मान्यता हा काळा जिया नक्कीच चुकीचा आहे, परंतु शासन मान्य करायला तयार नाहीये आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन तिकडून निर्णय आणणं हे गरज पडली, कारण अशामुळे शाळा बंद होतील आणि विद्यार्थ्यांची हक्काची शाळा राहणार नाही आणि त्यामुळे प्रायव्हेटायझेशनकडे ओढा सध्या गेलेला आपल्याला दिसतोय आणि ते नको असेल तर हा निर्णय येणं गरजेचं आहे आणि तो येईलच, याबद्दल शंकाच नाहीये. लॉ ऑफ अट्रॅक्शन गुगल करा, नक्की तुम्हाला याचं उत्तर मिळेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं वर्कआउट करतं, नक्कीच आपण पहिल्यापासून म्हणत आलेलो आहे की हा काळा जी आर आहे, रद्द व्हायला पाहिजे, रद्द होईल, परंतु होत नव्हता. मुंबई हायकोर्टाचा निर्णय जरी आपल्या विरुद्ध आला असला तरी सुप्रीम कोर्ट आपल्यासाठी आहे, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल याच विश्वासासह आणि अशाच ऑथेंटिक माहितीसह तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि स्टे कनेक्टेड.